नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते। आयुष्य म्हणलं की सुख दुःखांची बेरीज असते। सुख असेल तर दुःख नक्कीच येणार। सुख ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपलं पाय जमिनीवर हवं, तर दुःख ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये संयम हवा आणि तोच संयम उद्याचं आपल्याला सुखामध्ये परावर्तन दुःखाचं करून देतो। म्हणून संयम महत्वाचा आहे। पण हे संयम असताना सुद्धा काही व्यक्ती रागाच्या भरात नको ते पाऊल उचलतात। सगळं माहित असतं पण तो एक क्षण, माणूस वाईट नाही मित्रांनो, तो एक क्षण वाईट असतो आणि त्यावेळेस माणूस चुकीचं पाऊल उचलतो आणि पुढच्या आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थानं पाऊलाची जी वाट आहे तो त्या ठिकाणी खंडित। काही होऊ द्या ना, काही होऊ द्या, पण लढणं थांबवू नका। निराशा येईल, कधी कधी असं वाटेल की प्रयत्न करताना मला यश का मिळत नाही, अहो नाही मिळणार म्हणून प्रयत्न करणं सोडायचं का? जितकं अपयश येईल तितक्या जोमानं प्रयत्न करा, तितक्या पुन्हा एकदा बाउन्स बॅक करा की समोरच्यानं पाहिलं पाहिजे की काय माणूस आहे यार, ना थकता है ना रुकता है, ना थकतो ना थांबतो, असं त्या ठिकाणी हवं। मी एक कथा मी तुम्हाला सांगतोय, निश्चित तुम्हाला आवडेल। हे कथेचं सार आपण जर शेवटी पाहिलं तर आपल्याला असं जाणवेल की हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये सत्य आहे। एक तरुण पैसे कमवण्यासाठी धडपडत होता, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी धडपडत होता, पण तो प्रत्येक ह्याच्यात अपयशी व्हायचा। संघर्ष करून थांबला तो, संघर्ष करून थकला तो, पण त्याला यश काय मिळालं नाही, पैसा कमवण्यासाठी त्याला काम काय मिळालं नाही, म्हणून तो एवढा थकला की त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आला आणि तो आत्महत्या करण्यासाठी जंगलाच्या दिशेने जाऊ लागला। जंगलाच्या दिशेने जात असताना, नवे जंगलाजवळ पोहोचला असताना त्या ठिकाणी त्याला एक व्यक्ती त्या ठिकाणी समोर दिसतो आणि तो समोरचा व्यक्ती त्या तरुणाला विचारतो, अरे एकटा कुठे हिंडतोय, इकडं कशासाठी आला, काय म्हणून इकडं फिरतोय, सांग ना, काय एकटा आलास? त्या तरुणाला राग येतो, तो रागाच्या भरामध्ये त्या व्यक्तीला बोलतो, पण शेवटी का कुणास ठाऊक तो त्या माणसाला आपली समस्या सांगतो। तो म्हणतो, अरे हरला आहेस म्हणून प्रयत्न का सोडतोस? काही उद्या प्रयत्न सोडू नकोस, उद्या यश तुझ्या पदरात नक्कीच पडेल, त्यासाठी तू मेहनत करणं सोडू नकोस। लक्षपूर्वक ऐक, मी तुला एक छोटीशी कथा सांगतो, त्यातून तुला निश्चित बोध सापडेल। आणि तो व्यक्ती त्या तरुणाला एक कथा सांगतो। एक मुलगा असतो, तो बांबू आणि निवडुंगाची लागवड एकाच वेळेस करतो। तो दोन्ही रोपाची तितकीच काळजी घेत असतो की जणू जीवा पलाडतो त्या रोपांची काळजी घेतो मित्रांनो। पण खरं निवडुंगाचं झाड वाढतं, पण बांबूचं झाड मात्र अगदी अंकुर सुद्धा फुटलेलं दिसत नाही। अहो वर्ष जात काहीच नाही, अशी काही 1-2 वर्ष जातात काहीच नाही, पण काही वेळानंतर अशी एक स्टेज येते की ते निवडुंगाचं झाड मोठं असतं, बांबूचं झाड सदा अंकुरी फुटलेलं नसतो, पण काही वर्ष गेल्यानंतर ते बांबूचं झाड सरसना निवडुंगाला क्रॉस करून त्या ठिकाणी वर जातं। मित्रांनो, त्यावेळेस तो व्यक्ती त्या तरुणाला सांगतो की ज्या वेळेस बांबूचं झाड उगवलेलं नसतं किंवा त्याला अंकुर फुटलेला नसतो, त्यावेळेस ते आपले मुळे मजबूत करत होते आणि मुळे एकदा मजबूत झाली की त्यानं आपल्या ध्येयाच्या दिशेनं म्हणजे वाढीच्या दिशेनं मजबूत प्रयत्न केला। आपलंही तसंच आहे की ज्यावेळेस आपल्याला निराशा येईल, अरे काम थांबवू नका, मुळं मजबूत करा, त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळवा आणि एकदा जर का मुळं मजबूत झाली तर हारण्याची भीतीच आहे कुणाला, तर ध्येयाच्या दिशेनं अशा पद्धतीनं छेद घ्या की वेगवान ते ध्येय तुम्हाला गवसल्याशिवाय राहणार नाही। आणि यातूनच आपण शिकलं पाहिजे, निराशा मनाला
आपल्या चाटून गेले असेल किंवा निराश आपलं मन असेल तर त्यावेळेस आपली मुळं मजबूत करा आणि मजबूत आपला पाया करा. पण आपला पाया, आपलं जे मन हे ढळू देऊ नका, कारण तेच उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माणसाला भक्कम पायाद्वारे पुन्हा उभं करू शकतं. मित्रांनो, त्या तरुणानं आत्महत्याचा विचार त्या ठिकाणी सोडला आणि पुन्हा सकारात्मक वृत्तीनं तो पुन्हा तेवढ्या जोमदारानं आपली मुळं, आपला पाया मजबूत करण्यासाठी तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीला धन्यवाद देऊन निघून गेला. मलाही आपणास सांगायचं आहे, मलाही यातून शिकायचं आहे. कितीही संकट येऊ द्या, निराश होऊ नका, मजबूत करा पाया. अरे आज नाही काम मिळालं, आज नाही पैसे आले, आज एखादी समस्या असेल ते तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी उभारी घेऊ शकता. एखादी इमारत बांधायची असेल तर त्याला अगोदर खोलपर्यंत पाया खांदावा लागतो. अहो, झाडाचं सुद्धा असंच आहे, कित्येक वर्ष ते उभं राहतं ते त्याच्या खाली पायाची जी मुळं मजबूत केलेली असते त्याच्यावरच. म्हणून आपली मुळं मजबूत करा, स्वतः मजबूत व्हा, मजबूतीनं प्रयत्न करा. निश्चित तुम्ही या जगातील मजबूत यशस्वी व्यक्ती बनल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ते बनावं हेच या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांकडे शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचत राहतील. आणि ते पोहोचलेले व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यामध्ये, मी म्हणणार नाही कणभर जरी बदल घडवून आणले तर मनभर आनंद मला मिळेल आणि मनभर आनंदानेच मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. जय हिंद.